पुण्यापासून 50 मिनिटांच्या अंतरावरच खेड शिवापूर इथे एक ऐतिहासिक शिवाचं मंदिर आहे आणि त्याबरोबरच या मंदिराच्या इथलं जलव्यवस्थापन हे पुरातन काळातील स्थापत्याचा अद्भुत असा नमुना आहे। त्यामुळे ऐतिहासिक आणि जलस्थापत्य या दोघी गोष्टींचा एक अद्भुत असं सांगड घालणारं हे मंदिर म्हणजेच रांजेश्वराचं मंदिर आणि या रांजेश्वर मंदिराचाच आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आलेलो आहोत निसर्गरम्य वातावरणात, शांत अशा वातावरणात असलेलं अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रांजेश्वर या मंदिराच्या इथे। तेव्हा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या मंदिराचा इतिहास आणि इथे असलेल्या जलव्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण असलेले कुंड आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। रांजेश्वराचं हे मंदिर पाहण्यासाठी आपण रांजेगाव इथे आलेलो आहोत आणि इथे माझ्या मागे आपल्याला एक वाडा पाहायला मिळतोय। तर तो वाडा आहे स्वराज्याचे पहिले पेशवे ज्यांचं नाव शामराज निळकंठ रांजेश्वर, त्यांचा हा रांजेकर वाडा आहे। इथे आपण आतमध्ये आलो की आपल्याला आपल्या डाव्या बाजूला आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं आहे, जे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे। मात्र ते मंदिर आता बंद आहे म्हणून आपण पाहू शकत नाही आहे। मात्र इथे आपल्याला अतिशय सुंदर अशी एक दीपमाळ पाहायला मिळते। त्यानंतर पुढे आलं की ही अशी देवडीसारखी एक जागा पाहायला मिळते आपल्याला, जिथे कदाचित पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा कोणी लोक येत असतील किंवा त्यांच्याबरोबर काही सामान असेल तर त्यांना ठेवण्यासाठीची ही जागा असेल। त्यानंतर हे जर आपण पाहिलं तर प्रचंड असा जो दगडी पार आहे तो आपल्याला दगडी पार पाहायला मिळतो। हा वडाच्या झाडाचा पार आहे, त्याचा जो खोडाचा जो व्यास आहे तोही अगदी प्रचंड असा मोठा आहे। त्याच्या भरपूर साऱ्या ज्या फांद्या आहेत त्या कापण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कदाचित त्याचा जो संपूर्ण असं झाड आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत नाही। मात्र वरती जर आपण त्याची उंची पाहिली तर प्रचंड अशी मोठी उंची आहे। त्या खोडाचा व्यास भरपूर आहे आणि त्या खोडाच्या म्हणजे त्या वडाच्या झाडाच्या समोरच हनुमंताचं मंदिर आहे। आता तिथे आधी आपण जाऊयात। तर हे आहे ते हनुमंताचं मंदिर। प्रचंड मोठं असं हे वडाच्या झाडाच्या खोडानंतर आपण पुढे हनुमानाचं मंदिर पाहिलं आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला मंदिर पाहायला मिळते रांजेश्वराचं। तर हे जर मंदिर आपण पाहिलं तर मंदिर हे जमिनीपेक्षा खालच्या जागेमध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। वरती जी आहे ती शेती आहे आणि त्यानंतर थोडंसं खालच्या बाजूला हे मंदिर आहे आणि त्याचं नक्षीकामही अतिशय सुंदर असं आहे। आता आपण मंदिरात जाऊयात। तर रांजेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला सिंहगड किल्लाही पाहायला मिळतो आणि त्याची एक खूण म्हणजे त्यावर जो टॉवर आहे तो टॉवर आपल्याला इथनं पाहायला मिळतो। त्यामुळे असं लक्षात येतं की तो जो आहे तो सिंहगड किल्ला आहे तो। इथे मंदिरामध्ये आत येत असताना आपल्याला ज्या पायऱ्या उतरून खाली यावं लागतं, तर येण्याच्या आधी एक छोटासा असा रस्ता आहे। त्या रस्त्यानंतर काही पायऱ्या उतरून आपल्याला मंदिराच्या आत खाली यावं लागतं। म्हणजेच जसं आपल्याला आपल्या एखाद्या मोठ्या ध्येयाकडे जायचं असेल तर हळूहळू आपली जी बंधनं असतात ती सुटत जातात आणि आपण त्या आपल्या ध्येयाशी एकरूप होतो असा अनुभव या मंदिरामध्ये येताना आपल्याला येतो। कारण की आपण मोठ्या रस्त्यावरून छोट्या रस्त्यावर, त्यानंतर खाली पायऱ्या उतरून मग शेवटी पुढे त्या मंदिरासमोर येऊन थांबतो। तेव्हा इथे आतमध्ये येण्याचा अनुभवसुद्धा अतिशय विलक्षण आहे।
या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा त्या पायऱ्या उतरून आपण खाली येतो तेव्हा एक मंडप आहे, नंदी मंडप आहे आणि त्या नंदी मंडपामध्ये 3 नंदी आपल्याला पाहायला मिळतात. तर एकापेक्षा एक लहान असे 3 दगडी नंदी आपल्याला त्या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्या उजव्या बाजूला जे जलव्यवस्थापनाचे जे कुंड आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि डाव्या बाजूला हे जे झाड आहे पिंपळाचं झाड ते आपल्याला पाहायला मिळतं. केदारनाथचं आणि पिंड सेम आहे. हो का? केदारनाथ जी आहे ना सेम तेच आहे, तशीच आहे. अच्छा. या मंदिराच्या कळसावर दर्शनी भागाला आपल्याला हनुमंत, गरुड, शंकर पार्वती, भैरवनाथ यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. त्या अगदी सुंदर अशा तिथे आहेत. वरून हनुमंत आणि गरुडाच्या हातामध्ये साप आहे आणि त्यांच्यामध्ये एक कीर्तिमुखासारखी एक जी रचना आहे ती पाहायला मिळते. आणखीन एक ह्या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे किंवा इथनं आपल्याला पाहता येणारी एक गोष्ट म्हणजे या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला सहज सिंहगड किल्ला जो आहे तो पाहायला मिळतो. या मंदिराचं बांधकाम बारीक कलाकुसरीचं असून यादवकालीन काळातील भूमिजा या पद्धतीतील हे बांधकाम आहे. मंदिराच्या इथलं उत्कृष्ट असं जलव्यवस्थापन आता आपण पाहूयात. तर हा जो पहिला कुंड आहे तर हा पहिला कुंड यातलं पाणी हे देवपूजेसाठी वापरलं जातं. त्याच्यामुळे या कुंडाच्या 3ही बाजूंना आपल्याला देवडी पाहायला मिळते. तर इथल्या एका देवडीमध्ये ही शंकराची पिंडी आपल्याला पाहायला मिळते आहे. याच्यामध्ये छोटे छोटे काही मासे पण आहेत. तर ह्या पहिल्या कुंडानंतर हे जे पहिलं कुंडातलं पाणी हे पूजेसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर हा जो दुसरा कुंड आहे या दुसऱ्या कुंडामध्ये हे जे गोमुख आहे तिथनं पाणी येतं आणि ह्याचं जे पाणी आहे ते अंघोळीसाठी वापरलं जातं. आणि त्यानंतर तिसऱ्या कुंडामध्ये हे जे खाली खाच पाहायला मिळते तिथनं पाणी येतं आणि ते पाणी पुढे ही जी स्टेप आहे ती स्टेपपर्यंत आलं की ते तिथून पुढे जाऊन हे अंडर वॉटर जो टनेल आहे तो आहे इथे आणि इथून ते पाणी शेतीसाठी वापरण्यात येतं. इकडे मागे रांजेश्वराचं मंदिर आहे, पुढे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर वाव तिथे एक छोटंसं माकड आहे
तेही काळ्या तोंडाचंच आहे. वानर म्हणतात ना त्याला, तसं आहे ते. कसलं भारी आहे. मी बघते मला पाहायला मिळते का, तुम्हालाही दाखवते. इथे एक समोर उड्या मारतोय आणि इकडे एक झाडाच्या फारंब्यांशी खेळते. आपल्याला खेळ करून दाखवते ते. आंबे आलेत ना झाडाला म्हणून उड्या मारते ते. त्या कधीला उड्या मारते. एक ह्या झाडावर आहे, एक ह्या झाडावर अगदी बसलंय, पण ते हिरवळीमध्ये, इतका दाट हिरवळीमध्ये बसलंय ना की दिसणार नाही. अरे बापरे, किती आहेत. ते वरती पण एक बसलंय. हो, दिसलं का? मोठं आहे ते तर चांगलं. मंदिरात जाऊयात आता आपण. तर मंदिराच्या उजव्या बाजूला हा प्रचंड असा मोठा परिसर आहे. याला आपण आमराई म्हणू शकतो, कारण की सगळीकडे आपल्याला आंब्याची झाडं पाहायला मिळतात आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत. आणि एक छोटूसा आंबाही खाली पडला आहे, खराब झाला आहे पण तो ठीक आहे. आणि इथे उंबराचं झाड आहे. त्या उंबराच्या झाडाच्या इथे पादुकांचं हे आहे, चिन्ह आहे पायथ्याशी त्याच्या. इथे गोमुख आहे. आणि उंबराचं झाड बघा ना कसलं भारी आहे की सगळीकडनं असं आतून पोखरलं गेल्यासारखं आहे, किंवा त्याची रचनाच अशी काहीतरी वेगळीच आहे. आतमध्ये एकदम पोकळ, म्हणजे एखादा कोणताही साधा माणूस यातनं जाऊ शकतो झाडाच्या अगदी आर पार. कसलंय इथे पण. हेही एक शिव मंदिरच आहे. आणि ही जी पिंड आहे प्रचंड मोठी, म्हणजे जवळजवळ 2 फुटाची पिंड आपल्याला इथे पाहायला मिळते. इथल्या ह्या शिवमंदिराचं दर्शन आपण घेतलं आणि चल बाय. तर शिवमंदिराचं दर्शन आपण घेतलं, त्यानंतर परत जरा खाली जाऊयात. तिथलं काहीतरी एक तुळस आहे, तुळशी वृंदावन, ते पाहूयात. रांजेश्वराचं दर्शन करून झालं. त्याच्या उजवीकडे असणारं आणखीन एक महादेवाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन झालं. आणि आता आपण पुढे जाऊयात. लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन झालं नाही, कारण की ते मंदिर जे होतं त्याला लॉक होतं, ते बंद होतं, त्यामुळे त्याचं दर्शन नाही झालं आपलं. तर पुढे जाऊयात, आपल्याला काय पाहायला मिळतं ते. मंदिराच्या पुढच्या बाजूला म्हणजे मंदिरात प्रवेश करण्याच्या वेळेस आपल्या डाव्या हाताला लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराची रचना ही जवळजवळ याच मंदिरासारखी पाहायला मिळते. मंदिराच्या मागच्या साईडला असा एक चौथरा आहे, आणि त्या चौथऱ्याच्या वरती जी भिंत आहे त्या भिंतीमध्येही आपल्याला अनेक ठिकाणी देवड्या पाहायला मिळतात. ज्यांचं पण कलाकुसर आहे ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे फक्त गोलाकार किंवा उभ्या अशा त्या देवड्या नसून त्यांच्यामध्येही त्यांना एक कल्पकता, एक सौंदर्य देण्यासाठी एक कलाकुसर ही आपल्याला पाहायला मिळते. रांजेश्वर मंदिर आहे, ही जी भिंत आहे मी ते तुम्हाला सांगितलं. आणि आता आपण ह्या मंदिराच्या इथनं थोडंसं ह्या हद्दीतनं बाहेर जाऊयात. तर इथे आलं की इथे मागच्या बाजूला आपल्याला एक मंदिराची रचना पाहायला मिळते.
तर ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची रचनासुद्धा रांजेश्वर मंदिरासारखीच आहे. आता ते मंदिर बंद आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. पण आता जे बाबा भेटले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या रांजेश्वर मंदिरासाठी आणि लक्ष्मीनारायण मंदिरासाठी जो वापरलेला दगड आहे तोही एकच प्रकारचा आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्या दगडाचा प्रकार आहे केंदूर. तर त्याच प्रकारचा दगड एकाच प्रकारचा दगड दोन्हीही मंदिरांच्या बांधणीसाठी वापरलेला आहे आणि त्याचबरोबर त्याची रचना जी आहे तीही सारखीच आहे दोन्ही मंदिरांची. त्याच्यानंतर त्या मंदिराच्या आणखीन पुढे एक पडका वाड्यासारखं एक भिंत पाहायला मिळते. तर आपण येताना सुरुवातीला जो रांजेकर वाडा पाहिला, तर त्या रांजेकर वाड्याची ही जी भिंत आहे जी आता पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. कारण की बाबांनी सांगितलं की जे राघोबा होते त्या राघोबांनी त्यांचं आणि रांजेकरांचं कशावरनं वाद झाले, पैशावरनं वगैरे. तर त्यासाठी राघोबांना राग आला आणि त्यांनी ही जी भिंत होती मागणं तोफांचा मारा करून ती भिंत तोडली. पण जो वाडा जो होता तो मजबूत होता म्हणून आतमध्ये काही झालं नाही. मात्र ही जी भिंत होती ती ढासळली गेली आणि तोच आपल्याला जो तुटलेला वाड्याची जी भिंत आहे ती इथे पाहायला मिळते आहे. इथे मागे जे आहे आपण जे आतमध्ये जे पाण्याचं जलव्यवस्थापन पाहिलं, कदाचित तेच पाणी इथे पुढे कुठेतरी येऊन आतमध्ये शेतामध्ये जातं. त्यामुळे इकडे जर पाहिलं तर मस्तपैकी अशी हिरवळ पाहायला मिळते आपल्याला. शेत आहे आणि मागे बैल वगैरे चरत आहेत छानपैकी. या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचल्यावर इथली नितांत नीरव शांतता, निसर्गाने नटलेला परिसर आणि या सर्वांसोबतच तितकंच पुरातन आणि अलंकारिक वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये सजलेलं हे मंदिर आपल्याला मोहून टाकतं. तेव्हा इथे जमलं तर नक्की भेट द्या. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या रांजेश्वर मंदिराचं स्थापत्य, इथलं जलव्यवस्थापन आणि याचा इतिहास समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इथल्या निसर्गाचा आनंदही घेतला. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.